नमस्कार श्रोते हो. मी विद्याधर टिळक. प्रज्ञादर्शन हे मानव आणि इतर सृष्टीच्या सहनिर्मितीसाठी ज्ञानकणिका आणि कर्मकणिका यांची संकल्पना मांडते. या ज्ञानकणिकांना आणि कर्मकणिकांना प्रत्यक्ष जगात साकार करण्यासाठी संघातशास्त्र हे एक प्रभावी साधन आहे. आपले मनःपूर्वक स्वागत. ज्ञानचक्र मालिकेत स्वागत. ही केवळ व्हिडिओंची मालिका नाही. हा आहे ज्ञानाचा प्रवास, विचारांचा प्रवास आणि प्रज्ञेकडे जाणारा प्रवास. आजच्या जगात माहिती प्रचंड आहे, पण समज कमी आहे. ज्ञान आहे, पण शहाणपण कमी आहे. आणि शहाणपण असले तरी कृतीत त्याचा उपयोग नेहमीच होत नाही. म्हणूनच ही मालिका जन्माला आली. ज्ञानचक्र म्हणजे ज्ञानाचा अखंड प्रवास. निरीक्षणातून ज्ञान, ज्ञानातून समज आणि प्रज्ञेतून हितकारक कृती. या मालिकेत भारतीय ज्ञानपरंपरा, ग्रीक तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम आहे. माझे उद्दिष्ट आहे विविध ज्ञानशाखांना एका सुसंगत चौकटीत एकत्र आणणे. ही मालिका विद्यार्थ्यांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहे, संशोधकांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी आहे आणि ज्ञानाची आवड असलेल्या प्रत्येकासाठी आहे. आता ज्ञानचक्रातील प्रत्येक विभागाची थोडक्यात ओळख करून घेऊ. सुरुवात होते फक्त 1% या विचारापासून. फक्त 1% सुधारणा, लहान बदल, मोठा परिणाम. पुढचा विषय आहे शब्दसंग्रहाचे परिष्करण. शब्द विचार घडवतात आणि विचार जीवन घडवतात. त्यानंतर येते ज्ञानचक्र. ज्ञान कसे जन्मते, कसे वाढते, कसे वापरले जाते, कसा ऱ्हास होतो आणि पुन्हा नवीन ज्ञानाला कसे जन्म देते. पुढचा विभाग आहे संतुलित जीवन. शरीर, मन, कुटुंब, समाज, कर्तव्य आणि मूल्ये यांचा समतोल म्हणजे समृद्ध जीवन. यानंतर आपण प्रवेश करतो तत्वज्ञानात. अस्तित्व म्हणजे काय? मी कोण? सत्य म्हणजे काय? असे मूलभूत प्रश्न भारतीय तत्वज्ञानाने हजारो वर्षे विचारले आहेत. यानंतर येते तर्कज्ञान. योग्य विचार कसा करायचा, योग्य निष्कर्ष कसा काढायचा, चुकीचे तर्क कसे टाळायचे. पुढचा विषय आहे भाषाज्ञान. भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती विचारांची रचना आहे. त्यानंतर गणितज्ञान. संख्या, रचना, प्रमाण, नमुने आणि विश्वातील व्यवस्था. पुढे जगज्ञान. निसर्ग, इतिहास, संस्कृती, सभ्यता आणि मानवाचा अखंड प्रवास. यानंतर योगज्ञान. योग म्हणजे फक्त व्यायाम नाही, तो आहे शरीर, मन, बुद्धी आणि चेतना यांचा समन्वय. यानंतर एक प्रारूप 10 दर्शने. भारतीय दर्शनांचा एकात्मिक आराखडा, विविधतेत एकता. त्यानंतर ग्रीक तत्वज्ञान. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल. तर्क, विज्ञान आणि पाश्चात्य विचार परंपरेची भक्कम पायाभरणी. यानंतर भारतीय आणि ग्रीक विचारांचा संगम होतो आणि जन्म घेते प्रज्ञादर्शन. सत्य, मूल्य, निर्णय आणि हितकारक कृती यांचा समन्वय. आणि या प्रवासाचा शेवटचा विभाग आहे ज्ञानाचे जीवन चक्र. ज्ञान जन्मते, वाढते, समाजात पसरते, रूपांतरित होते आणि पुन्हा नवीन जन्माला येते. हे संपूर्ण ज्ञानचक्र एका अखंड प्रवासाचे प्रतीक आहे. प्रत्येक विभाग दुसऱ्या विभागाशी जोडलेला आहे. यातून तयार होते एक समग्र ज्ञानदर्शन. ही मालिका तुम्हाला काय विचार करावा, काय विचार मान्य करावा हे सांगणार नाही, पण कसा विचार करावा
हे नक्की शिकवेल. चला तर ज्ञानाच्या या प्रवासाला आजपासून सुरुवात करूया, ज्ञानापासून प्रज्ञेकडे आणि प्रज्ञेपासून जगताच्या विकासासाठी आणि हितासाठी केलेल्या कृतीकडे. ज्ञानदीपः प्रज्ञापथः कर्म जगत हिताय. ज्ञान हा दीप आहे, प्रज्ञा हा मार्ग आहे आणि हे कर्म हे जगाच्या हितासाठी आहे. ज्ञानचक्र मालिकेत पुन्हा भेटूया. नमस्कार. आता आपण या भागाचा समारोप करत आहोत. जर या विषयाने तुमची जिज्ञासा जागृत केली असेल, तर माझ्या संकेतस्थळावरील सविस्तर निबंध या विषयांचे अधिक सखोल आणि परस्पर संबंधित आकलन करून देईल. प्रज्ञादर्शन म्हणजे प्रज्ञायज्ञ. कृतीक्षम ज्ञान आणि संघात विद्या यांच्या अधिक अभ्यासात तुम्हाला रस असेल, तर कृपया माझ्या YouTube वाहिनीची सदस्यता घ्या आणि माझ्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार.